नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आज आपण बोलणार आहोत विठ्ठल नाना. विठ्ठल नाना एक बैलगाडा क्षेत्रात एक आता टॉपचं नाव घेतलं जातंय आता, कारण सगळ्यांना माहित आहे त्यांनी बैल घडवला आहे सर्जा नावाचा. त्यांच्या सर्जामुळे आज खूप चर्चेत आहेत आपले विठ्ठल नाना, कारण त्यांच्याकडून सर्जा नेण्यात आल्यापासून त्यांच्या दावणीला एक आता टॉपचा नंदी नाही बैलगाडा क्षेत्रामध्ये. जेवढे टॉपचे पळतात ना, टॉप 10 मधले, ते नंदी नाहीत आत्ता, म्हणजे तो नाहीये सर्जा आता त्यांच्या दावणीला. तर मग इथून आता त्यांच्या दावणीला कोण येईल? एक खुश खबर आहे मित्रांनो, सगळ्यांचा लाडका मथुर 1001 राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा मथुर हा येणार आहे. 1001 मथुर एक खूप आनंदाची बातमी आहे, कारण सगळ्यांना माहिती आहे तो दिलदार मनाचा माणूस राहुल दादा आपले मथुर आपला येणार आहे विठ्ठल नाना यांच्या दावणीला. पण तो कधी येणार आहे? नक्कीच तो येणार आहे. आता ज्यावेळेस मथुर कधी येणार आणि का येणार हे पण सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस सातारा मध्ये जेवढे शर्यत होतील आपल्या सातारा भागामध्ये, सातारा भाग असो किंवा सांगली भाग असो, ज्या वेळेस सातारा भागामध्ये ज्या शर्यती असतील, ज्यावेळेस मथुर पाळणार आहे आपला, त्यावेळेस तो विठ्ठलांच्या दावणीला थांबणार आहे. समजलं का? आणि ज्यावेळेस तिथल्या शर्यती पूर्ण झाल्या की नंतर मथुर आपल्या राहुल दादांच्या फार्म हाऊसवर जाणार, म्हणजे त्याच्या गावी जाणार मथुर. मुंबईमध्ये जाणार तो. म्हणजे एक आनंदाची बातमी बघा की फक्त विठ्ठलांच्या दावणीला फक्त मथुर येतोय. मथुर येणं साधी सोपी गोष्ट नाही. सगळ्यात टॉपचा बैल आहे हा. बैलगाडा क्षेत्रामध्ये आता चालूला मुंबईमध्ये बिनजोडचा बादशाह म्हणतात त्याला. बकासूर तर आहे, सर्जा तर आहे, पण बकासूरच्या अगोदर पासून हा बैल टॉपला आहे. आत्ता बकासूर आपला आलाय. मी काय कॉम्बिनेशन करत नाही की असा तसा, म्हणजे हा बैल तसा तो बैल तसा, तसं काय नाही. एक बिनजोडचा बादशाह त्याला मुंबईमध्ये म्हटलं जातं, उगीच म्हटलं नाही जात, कारण मुंबईमध्ये आणि घाटावर शर्यत आपले असतात पश्चिम महाराष्ट्रात, त्या शर्यतीत जमीन आसमानचा फरक आहे. तिकडे एकच फेरा असतो तो बिनजोडचा, आणि एक फेरा आणि पल्ला जास्त असतो, आणि तिथं प्रेक्षक हे मध्ये येतात, कारण तिथले प्रेक्षक खूप खूप म्हणजे खूप असे फाटीतच येतात, आणि त्यात भिणारा बैल चालत नाही. जो भिला की तो हारला बैल. म्हणून मथुर आपला बिनजोडचा बादशाह, उगीच त्याला म्हणत नाही, तो पब्लिकला उडवून जातो. शिंगावच घेतो डायरेक्ट. असा बिनजोडचा बादशाह मथुर आहे. पण असं दिलदार मनाच्या माणसाने आपला राहुलभाई पाटील आडवलीकर कल्याण यांनी असे ठरवलं आहे की आपला मथुर ज्यावेळेस आता पळायला येईल, पुसेगावचं मैदान येते आपल्या, त्यावेळेस आपल्या नानांच्या गोठ्यावरती तो आराम करण्यासाठी येणार आहे. आणि आराम झाला, शर्यत झाली की तिथल्या तिथं मग तो मुंबईला जाणार आहे. पण असो, दावणीला एक तरी मोठा बैल येतोय आपल्या नानांच्या. आरामासाठी का होईना, पण तो आला पाहिजे. खूप समाधान वाटतंय त्या नानांना पण. असो, बिंजोडचा बादशाह मथुर येणार आपल्या नानांच्या दावणीला आराम करण्यासाठी. भाग्यच म्हणायला लागेल नानांचं. पण असो, व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.